लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आरएसएसच्या नेत्यांनी भाजपवर आता टीकास्त्र सोडलंय। यात आणखी एका नेत्याची भर पडली आहे। ते नेते आहेत इंद्रेश कुमार। अहंकारी लोकांना जनतेने 241 वर रोखलं असं इंद्रेश कुमार म्हणाले। तर आरएसएसने भाजपचा अहंकार संपवावा असा टोला राऊतांनी मारलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यामध्ये मग उडी घेतली आहे। आरएसएस अहंकारी लोकांसोबत असल्याचं आता पटोले म्हणतात। जिन्होंने राम की भक्ति की पर धीरे धीरे अहंकार आ गया, उस पार्टी को सबसे बड़ी पार्टी घोषित कर दिया। अब उसका और जो पूरा उसको मत मिलना चाहिए, जो शक्ति मिलनी चाहिए, वो भगवान ने अहंकार के कारण बोला। जिन्होंने राम का विरोध किया उनमें से किसी को भी शक्ति नहीं दी, सब मिलकर भी नंबर 1 नहीं बने, नंबर 2 पर खड़े कर दिए। सरसंघ चालक मोहनराव भागवत जी ने भी यही बात कही कि लोक सेवक को अहंकार नहीं होना चाहिए, लेकिन 10 साल में हमने देखा इस देश में सिर्फ अहंकार ही अहंकार है। अहंकार है, ईर्ष्या है, बदले की राजनीति है, और ये सब बीजेपी की मातृ संस्था आरएसएस देखता रह गया। ज्यांच्याबद्दलची कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही, अशा लोकांच्याबद्दल बोलायचं काय? पण जे ज्यांच्याबरोबर हे लोक आहेत त्यांना ते बोलतात की हे अहंकारी आहे, ज्यांनीच आता शिक घेतली पाहिजे, समजलं पाहिजे की आम्ही कुठल्या अहंकारी लोकांबरोबर काम केलं आणि देशाला बरबादीकडे नेलं, हे एवढं त्यांनी समजलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।